नमस्कार मित्रांनो, मराठी ऑप्शन मंत्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा जगात शिरणार आहोत जे खूप वेगवान आहे. हो, डेरिव्हेटिव्हजचं जग. इथेच मोठे ट्रेडर्स ट्रेडिंग करतात आणि आपले धोके मॅनेज करतात. तुम्ही कधी निफ्टी कॉल किंवा बँक निफ्टी पुट असं काही ऐकलंय का? आणि ऐकून डोक्याला शॉट लागल्यासारखं वाटलंय का? खूप लोकांना असं वाटतं. पण काळजी करू नका. आज आपण हे सगळं इतकं सोपं करून शिकणार आहोत की तुम्हाला परत कधीच कन्फ्युजन होणार नाही. खरं सांगा, हे शब्द कधी तुम्हाला अवघड वाटले आहेत का? खाली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हे डेरिव्हेटिव्ह म्हणजे नेमकं काय आहे, याची मूळ संकल्पना काय आहे. ओके, तर पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर डेरिव्हेटिव्ह म्हणजे एक फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट किंवा करार. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहितीये का? याला स्वतःची किंमत नसते. याची व्हॅल्यू ठरते दुसऱ्या एखाद्या गोष्टीवरून. मग तो स्टॉक असेल, इंडेक्स असेल किंवा मग सोनं चांदी. अजूनही कन्फ्यूज झाला असाल तर एक सोपं उदाहरण घेऊया. आपलं रोजचं दही हे दुधाचं डेरिव्हेटिव्ह आहे, बरोबर? कारण ते दुधापासून बनतं. आता विचार करा, जर दुधाचे भाव वाढले तर काय होतं? बरोबर, दह्याचे भाव पण वाढतात. अगदी तसंच निफ्टी इंडेक्स वर खाली झाला की त्याच्या डेरिव्हेटिव्हची किंमत पण बदलते. इतकं सोपं आहे हे. बरं, आता डेरिव्हेटिव्ह काय आहे हे तर आपल्या लक्षात आलं. आता आपण याच्या दोन मुख्य प्रकारांबद्दल बोलूया. हेच ते F&Oचे दोन स्तंभ आहेत, फ्युचर्स आणि ऑप्शन्स. या दोन्हींमध्ये एक खूप मोठा मूलभूत फरक आहे. फ्युचर्स म्हणजे एक प्रकारे बंधनकारक करार, म्हणजे एकदा सौदा केला की तो पूर्ण करावाच लागतो. तर दुसरीकडे ऑप्शन्स म्हणजे फक्त एक अधिकार, म्हणजे तुमच्याकडे एक चॉईस आहे, बंधन नाही. चला फ्युचर्सला अजून थोडं जवळून बघूया. समजा तुम्ही एक फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट घेतला. याचा अर्थ तुम्ही भविष्यातल्या एका ठरलेल्या तारखेला एका ठरलेल्या किमतीवर एखादी गोष्ट विकत घ्यायला किंवा विकायला तयार झाला आहात. आणि इथे खरेदीदार आणि विक्रेता दोघेही तो करार पूर्ण करायला बांधील असतात. बरं, यासाठी तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागत नाहीत, तर फक्त एक छोटी रक्कम, ज्याला आपण मार्जिन म्हणतो, ती भरावी लागते. आता ऑप्शन्स याच्यापेक्षा वेगळे आहेत. इथे तुम्हाला अधिकार मिळतो, बंधन नाही. समजा तुम्हाला वाटतंय की बाजार वर जाणार आहे, तर तुम्ही कॉल ऑप्शन घेता, म्हणजे विकत घेण्याचा अधिकार. आणि जर तुम्हाला वाटलं की बाजार खाली जाणार आहे, तर तुम्ही पुट ऑप्शन घेता, म्हणजे विकण्याचा अधिकार. या अधिकारासाठी जी छोटी रक्कम तुम्ही भरताना तिला प्रीमियम म्हणतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुमचा जास्तीत जास्त तोटा किती, तर फक्त तो भरलेला प्रीमियम, त्यापेक्षा ₹1ही जास्त नाही. आता ही स्लाइड बघा. इथे एकदम स्पष्टपणे फरक दिसेल. जेव्हा आपण डायरेक्ट स्टॉक विकत घेतो तेव्हा काय होतं? खूप जास्त भांडवल लागतं, कारण पूर्ण किंमत द्यावी लागते. पण ऑप्शनमध्ये फक्त तो छोटासा प्रीमियम, म्हणजे कमी भांडवलात काम होतं. स्टॉक्सना कोणती एक्सपायरी डेट नसते, तुम्ही ते आयुष्यभर ठेवू शकता. पण ऑप्शन्सना साप्ताहिक किंवा मासिक एक्सपायरी असते. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, धोका. स्टॉकमध्ये तुमचं सगळं भांडवल बुडू शकतं, त्याची किंमत 0 होऊ शकते. पण ऑप्शनमध्ये तुमचा धोका फक्त भरलेल्या प्रीमियम पुरताच मर्यादित असतो. म्हणूनच अनेक जण याकडे आकर्षित होतात. ठीक आहे, फ्युचर्स समजलं, ऑप्शन्स समजलं. पण हे सगळं ट्रेड करायचं कुठे? हे व्यवहार कुठे चालतात? चला, आता आपण भारतातील डेरिव्हेटिव्ह एक्सचेंजेसबद्दल जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात मोठं नाव आहे NSE, म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज. निफ्टी 50 आणि बँक निफ्टीचे जे ऑप्शन्स आहेत ना, ते इथेच ट्रेड होतात. आणि तुम्हाला माहिती आहे, हे जगातल्या सगळ्यात जास्त ट्रेड होणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट्सपैकी एक आहेत. त्यानंतर येतं BSE, म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. हल्ली हे पण खूप लोकप्रिय होतंय, विशेषतः त्यांच्या सेन्सेक्स आणि बँकेक्स कॉन्ट्रॅक्ट्समुळे. यांची एक्सपायरी डेट वेगळी असल्यामुळे ट्रेडर्सना अजून जास्त संधी मिळतात. आणि समजा तुम्हाला स्टॉक्स किंवा इंडेक्समध्ये नाही, तर सोनं, चांदी किंवा कच्च्या तेलामध्ये ट्रेड करायचं असेल तर मग त्यासाठी आहे MCX, म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्सचेंज. कमोडिटी डेरिव्हेटिव्हसाठी हेच प्रमुख ठिकाण आहे. बरं, आपण हे सगळं पाहिलं, पण एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. लोक इतकी किचकट वाटणारी गोष्ट वापरतात तरी का? याचं उत्तर 3 मुख्य कारणांमध्ये दडलेलं आहे. आणि ही स्लाइड तेच सांगते. पहिलं कारण आहे हेजिंग. याला आपण सोप्या भाषेत विमा किंवा संरक्षण म्हणू शकतो. म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओला नुकसानीपासून वाचवण्यासाठी याचा वापर होतो. दुसरं आहे स्पेक्युलेशन, म्हणजे बाजाराच्या दिशेचा अंदाज लावून कमी पैशात जास्त नफा कमवण्याचा प्रयत्न. आणि तिसरं आहे आर्बिट्रेज, म्हणजे 2 वेगवेगळ्या बाजारातल्या किमतीतील अगदी छोट्या फरकाचा फायदा उचलून रिस्क फ्री नफा कमवणे. आता आपण जवळजवळ सगळं कव्हर केलंय, पण संपवण्याआधी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, एक चेतावणी. हे नेहमी लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्हज ही खूप शक्तिशाली साधने आहेत, यात शंका नाही. पण ती एखाद्या दुधारी तलवारीसारखी आहेत.
जितक्या वेगाने फायदा देऊ शकतात तितक्याच वेगाने नुकसानही करू शकतात. आणि याचं कारण आहे लिव्हरेज, म्हणजे तुम्ही कमी पैशात खूप मोठा ट्रेड उभा करता. त्यामुळे पैसे बनतात पण फास्ट आणि जातात पण तितक्याच फास्ट. म्हणूनच कोणताही ट्रेड घेण्याआधी तुमच्याकडे एक पक्की योजना असायलाच हवी. कधी एंट्री घ्यायची हे ठरवण्यासाठी तुम्ही टेक्निकल इंडिकेटर्सची मदत घेऊ शकता. आणि हो, जर तुम्हाला या सगळ्याबद्दल अजून खोलात जाऊन खास स्ट्रॅटेजीज शिकायच्या असतील तर आपल्या मराठी ऑप्शन मंत्रा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि शेवटी एक महत्त्वाची सूचना. F&O ट्रेडिंगमध्ये खूप जास्त धोका असतो आणि हे प्रत्येकासाठी योग्य असेल असं नाही. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी नक्की बोला.